आता हा गोठेघरचा प्रकल्प आहे म्हाडाचा, ठीक आहे. आणि बिल्डिंग नंबर 5 मध्ये LIGचे फ्लॅट्स आहेत अशी आपल्याला माहिती मिळालेली आहे, ठीक आहे. माझ्या बाजूला जी बिल्डिंग आहे ती बिल्डिंग नंबर 1 आहे. आणि बिल्डिंग नंबर 1 मध्ये सगळे EWS फ्लॅट्स आहेत. बाजूला बिल्डिंग नंबर 2, 3, 4 आहे, हे पण सगळे EWS आहे. ठीक आहे. बिल्डिंग नंबर 2, 3, 4 हे सगळे EWS आहेत. आणि इथे मागे तुम्हाला व्हाईट कलरची बिल्डिंग दिसते ना, ती बिल्डिंग नंबर 5 आहे. तिकडे त्यांनी सांगितलं आहे की LIGचे फ्लॅट्स आहेत, ठीक आहे. आपण तिकडे जाऊन बघूया, प्रयत्न करूया व्हिडिओ घेण्याचा. लेता हूँ मैं साइड. हा LIGचा फ्लॅट आहे गोठेघरमध्ये, बिल्डिंग नंबर 5. हा एक बेडरूम आहे इकडे किचनच्या ऑपोजिट. बॅटरी जास्त नाही राहिली आता, पटापट खाऊन टाकू. सध्या पेंटिंगचं काम चालू आहे आणि बरंच काम बाकी आहे. तसं आतलं काम भरपूर बाकी आहे, ठीक आहे. व्यवस्थित चौकशी करून अप्लाय करा, ठीक आहे. माझ्या माहितीनुसार तरी गोटेघरमध्ये बिल्डिंग नंबर 5 मध्येच आहेत LIGचे फ्लॅट्स. तुम्ही सुद्धा व्यवस्थित चौकशी करा आणि मगच अप्लाय करा. धन्यवाद. ठीक आहे. तर आज मी साईट व्हिजिट केली आहे 435 स्कीम नंबर गोठेघर इकडे, ठीक आहे. तर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर तिकडे टोटल 5 बिल्डिंग्स आहेत, ठीक आहे. त्यातल्या 4 बिल्डिंग ह्या जुन्या आहेत, जुन्या म्हणजे आधीच्या लॉटरीमध्ये वगैरे बांधलेल्या 4-5 वर्ष आधी. तर तिकडे त्यावेळी ना सगळे EWSचेच फ्लॅट्स आहेत, ठीक आहे. तिथे कुठेही LIGचा फ्लॅट नाही आहे. आणि या लॉटरीमध्ये 435 अंतर्गत ना त्यांनी LIGचं अल्प कॅटेगरीसाठी फ्लॅट्स अवेलेबल केलेले आहेत, LIGचे फ्लॅट्स अवेलेबल आहेत. तर ती फक्त ना बिल्डिंग नंबर 5चं काम चालू आहे, त्याच बिल्डिंगमध्ये फक्त LIGचे फ्लॅट्स आहेत. तर तिकडे मी लोकल माहिती काढली तर त्यांनी सांगितलं की नाही सध्याच्या लॉटरीमध्ये तिकडेच आहे, ठीक आहे. पण तरीसुद्धा तुम्ही जेव्हा साईट व्हिजिट कराल तर एकदा तुम्ही पुन्हा कन्फर्म करा, कारण की ही सगळं लोकल माहिती मिळाली, मी शेअर केलेली आहे तुमच्याबरोबर, ठीक आहे. इकडे 88 फ्लॅट्स टोटल म्हाडाने प्रोव्हिजन केलेले आहेत, ठीक आहे. प्रत्येक माळ्यावर 6 फ्लॅट्स आहेत आणि कार्पेट आहे जवळजवळ 47, म्हणजे एक डिसेंट कार्पेट तिकडे त्यांनी दिलेला आहे, ठीक आहे. तर सबस्क्राईब करा चॅनलला. धन्यवाद.